तुम्ही कधी अशा शहराबद्दल ऐकले का जे अब्जावधी रुपये खर्च करून उभारलं गेलं पण आज ते एक भूतीय शहर म्हणजेच घोस्ट टाउन बनले? हो, मी बोलते महाराष्ट्रातील लवासा हिल स्टेशन बद्दल। इटलीच्या धर्तीवर साकारल्या जाणाऱ्या या स्वप्नवत शहरात असं काय घडलं की हे शहर उद्ध्वस्त झालं आणि नुकताच या प्रकरणात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून कसा मोठा दिलासा मिळाला, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गोष्ट सुरू होते 2000च्या दशकात। पुणे जिल्ह्यातील मुळशी खोऱ्यात निसर्गाच्या कुशीत भारतातील पहिलं खाजगी हिल स्टेशन उभारण्याची योजना आखली गेली। नाव होतं लवासा। हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे अजित गुलाबचंद यांनी हे स्वप्न पाहिलं होतं। इटलीच्या पोर्टोफिनो शहरासारखं हुबेहूब डिझाईन, अलिशान हॉटेल्स, वॉटर स्पोर्ट्स आणि श्रीमंतासाठी विला या प्रकल्पासाठी हजारो एकर जमीन संपादित करण्यात आली। तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि विशेषतः शरद पवार यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक हा होता। पण हे स्वप्न जास्त काळ टिकलं नाही। लवकरच लवासा प्रकल्पाला वादाचं ग्रहण लागलं। स्थानिक शेतकऱ्यांनी आरोप केला की त्यांच्या जमिनी चुकीच्या पद्धतीने आणि कवडी मोलाने लाटल्या गेल्या। पर्यावरणवाद्यांनी आवाज उठवला की या प्रकल्पामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि पर्यावरणाचे प्रचंड नुकसान झाले आहे। 2010 मध्ये पर्यावरण मंत्रालयाने कामाला स्थगिती दिली। तिथूनच लवासाची पिछेहाट सुरू झाली। हा वाद केवळ पर्यावरणापुरता मर्यादित राहिला नाही, तर यामध्ये राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून या प्रकरणाला नियमबाह्य परवानग्या दिल्या असा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली। या कथित गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। मात्र नुकताच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात पवार कुटुंबाला खूप मोठा कायदेशीर दिलासा दिलाय। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यात स्पष्ट नकार दिला। याचिकाकर्त्यांच्या म्हणजेच नानासाहेब जाधव यांच्या हेतूबद्दल शंका व्यक्त करत न्यायालयाने पवारांच्या चौकशीची आणि सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका पूर्णपणे फेटाळून लावली। यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती, ज्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे। यामुळे पवार कुटुंबावरील लवासा प्रकरणाचं कायदेशीर सावट आता पूर्णपणे दूर झालं आहे। न्यायालयाने क्लीन चिट दिली असली तरी लवासा प्रकल्प आज एका वेगळ्याच संकटात आहे। अब्जावधींचे कर्ज आणि अपूर्ण कामामुळे हे शहर आज ओस पडले आहे। निसर्गाशी छेडछाड केल्यास काय होते याचे लवासा हे एक जिवंत उदाहरण आहे। तुम्हाला काय वाटतं? लवासा प्रकल्प पुन्हा कधी गजबजेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशा सविस्तर माहितीसाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।